महाराष्ट्र वीज नियामक आयोग मग कार्यपद्धती, सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने खालील माहिती दिलेल्या लेखावर आधारित असून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या कामकाजातील महत्त्वाचे मुद्दे आणि चिंताजनक बाबी दर्शवते. 1. वीज नियामक आयोगाची स्थापना आणि मूळ उद्देश. स्थापना 3 दशकांपूर्वी वीजक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी स्वायत्त आणि अर्धन्यायिक दर्जा देऊन वीज नियामक आयोगांची स्थापना झाली. मुख्य उद्देश वीज निर्मिती आणि वितरणात पारदर्शकता आणणे, वीज कंपन्यांची कार्यक्षमता निश्चित करणे, राजकीय हस्तक्षेपाशिवाय तांत्रिक निकषांवर वीजदर ठरवणे, अकार्यक्षमतेचा बोजा ग्राहकांवर पडू न देणे. 2. आयोगाचा गौरवशाली भूतकाळ आणि पारदर्शक कार्यपद्धती. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मग सुरुवातीच्या 2 दशकांत देशातील इतर आयोगांसाठी एक आदर्श निर्माण केला होता. प्रमुख वैशिष्ट्ये: ग्राहक सहभाग, ग्राहक संघटना आणि सामान्य ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे. जनसुनावणी, महाराष्ट्रातील 6 प्रमुख ठिकाणी प्रत्यक्ष जनसुनावणी घेऊन ग्राहकांची मते विचारात घेणे. धाडसी निर्णय, लोडशेडिंग प्रोटोकॉल, शेतीचा वीजवापर आणि वीजगळती निश्चित करणे, तसेच वीजदरात नाविन्यपूर्ण बदल घडवणे यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. 3. सद्यस्थिती, विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह. गेल्या 5 वर्षांत आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल झाले असून अनेक अनुचित प्रथा सुरू झाल्या आहेत. ग्राहक सहभागाला नकार, ग्राहकांना प्रकरणांमध्ये वादी म्हणून सहभागी होण्याची संधी आणि प्रत्यक्ष जनसुनावणीची पद्धत बंद करण्यात आली. महावितरण दरवाढ प्रकरण, जानेवारी-जून 2025. आयोगाच्या बदललेल्या कार्यपद्धतीचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. पहिली पायरी मार्च 28. आयोगाने महावितरणची दरवाढीची मागणी फेटाळून लावली. सुमारे 88,000 कोटी रुपयांची महसुली मागणी कमी केली आणि सरासरी 10% वीजदर कपात जाहीर केली. अभूतपूर्व स्थगिती, निकालाच्या 4च दिवसांत पुनर्विलोकन याचिका दाखल होण्याआधीच आयोगाने स्वतःच्या आदेशाला स्थगिती दिली. अंतिम निर्णय जून 25. ग्राहकांना प्रक्रियेत सहभागी करून न घेता आयोगाने आपला मूळ निर्णय पूर्णपणे बदलला. महावितरणच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आणि सांगितले की आधीच्या आदेशात सहज समजून येणाऱ्या चुका होत्या. 4. निर्माण झालेले महत्त्वाचे मुद्दे आणि चिंता. क्षमतेवर प्रश्न. 4 महिने चाललेल्या प्रक्रियेनंतर दिलेल्या 827 पानांच्या आदेशातील जवळपास सर्वच निर्णय साध्या चुका कशा असू शकतात? पारदर्शकतेचा अभाव, पुनर्विलोकन याचिका ग्राहकांसाठी खुली का केली नाही आणि त्यावर पुन्हा सुनावणी का घेतली नाही? विश्वासार्हतेचा अऱ्हास, या प्रक्रियेमुळे आयोगाच्या पारदर्शक कारभाराशी असलेल्या बांधिलकीवर आणि गुंतागुंतीच्या विषयांवर निर्णय घेण्याच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. 5. भविष्यातील धोके आणि आवश्यक उपाययोजना. धोका, समांतर परवाने पॅरलल लायसन्सिंग देण्याचा मुद्दा भविष्यात येणार आहे. यात खासगी कंपन्यांना फायदेशीर शहरी भागांमध्ये वीज वितरणाचा परवाना दिला जाऊ शकतो. आयोगाची सध्याची प्रक्रिया पाहता अशा गुंतागुंतीच्या निर्णयामुळे चुकीची गुंतवणूक होऊन त्याचा भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडू शकतो. तातडीची गरज आणि उपाय. 1. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. आयोगाच्या कामकाजात तातडीने पारदर्शकता आणि ग्राहक सहभाग वाढवून उत्तरदायित्व निश्चित करणे. 2. खऱ्या स्पर्धेला प्रोत्साहन. ग्राहकांना स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्याचे उदा. सौर ऊर्जा स्वातंत्र्य देणे आणि त्यातील प्रशासकीय अडथळे दूर करणे. 3. नवीन मॉडेल. अनेक ग्राहकांना एकत्र येऊन वीज निर्मिती केंद्र उभारण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करणे. निष्कर्ष. राज्याच्या वीज क्षेत्राचे आणि ग्राहकांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी वीज नियामक आयोगाच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकता आणणे आणि वीज क्षेत्रात खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने आहेत.